तर नमस्कार मित्रांनो, आता कसं आहे सकाळपासून इथं असं कोथिंबीरला दांड मारून हाताला फोडायला यायला लागले. तर मग सांगायचं मुद्दा म्हणजे आपण आपल्या शेतामध्ये टाकला आहे आता, ह्याच्यामध्ये कोथिंबीर आणि मेथी. आणि आता आपण कसं झाले सकाळपासून काम करायला लागलो म्हणून हाता यायला लागले फोडा. आता पाणी पण पिलं नाही. हा सुख नसतं हो शेती म्हणजे. तुम्हाला वाटतं किती सुख आहे, काय सुख नसतं. पण एवढंच की कुणाचे गुलाम नाही बरं का, स्वतःची मालक असतात शेतकरी. हां, तर आता कसं मस्त इकडं सकाळपासून पाणी दिलेलं आहे आणि मस्त इकडे असं दांड वगैरे मारणं झालंय. सूर्य इकडे असं मस्त मावळतीला गेला असं इकडे छानपैकी असं. आणि इकडे काम चालू आहे आता, असं दांड वगैरे मारले सकाळपासून इकडं. आणि हिरीमधलं पाणी पण आता थोडं संपले सकाळपासून पाणी दिल्यामुळं. सध्या हिरीला होतं पाणी नाही. तर आता आपण आपली हिर दाखवतो तुम्हाला कसं आहे, किती पाणी आहे ते बघा. आता इकडं असं हे जे एकला जे एरिया आहे, एकला एरियामध्ये टाकायची तर आपल्याला टाळक्याची ज्वारी. आणि मी इथं असं चपला सोडून गेलो होतो. चपला लिहूया आपण जाऊ आपल्या हिरीकडे पाणी बघाय किती आहे काही नाही. तर मित्रांनो हा हे आहे असं एवढं दांड मारले इकडंपर्यंत, त्या बोरीपर्यंत मारले दांड. इथून ते डायरेक्ट आता इकडे आपल्या हिरीपर्यंत दांड मारले होते. सकाळपासून जास्त काम झालं. तर मस्तपैकी जायचं घरी आता आणि चहा वगैरे पियायचं. तुम्ही पण काही चहा वगैरे पिला का नाही, पिऊन घ्या संध्याकाळचा चहा. तर आता आपण बघू आपल्या विहिरीमध्ये आहे किती पाणी. मी पण बघितले पण तुम्हाला दाखवतो बरं का पाणी किती आहे विहिरीमध्ये आपल्या. मित्रांनो आता आपल्या विहिरीमध्ये पाणी आहे एवढं. हवा हे आपल्या विहीर आहे. त्या विहिरीमधलं पूर्ण पाणी आता असं खाली गेले, त्याच्यामुळं मोटर लावली नाही आज सध्या सगळं पूर्ण दांड ओढून घेतले. दांड ओढून घेतल्यानंतर असं पूर्ण पाणी असं विहिरीमधलं गेले खाली. मित्रांनो हा बघा पाणी गेले विहिरीमध्ये. मोटरच्या वरी आहे बरंच 10 फूट पाणी आहे मोटरच्या वरी. मोटरच्या वरी 10 फूट पाणी आहे, तरी पण उद्याच्याला होईल 15-1 फूट पाणी. नंतर मग 8-10 दिवसानंतर आपलं कंपल्सरी आपलं पाणी जे वलवल दिसते ना तुम्हाला, तिथं पाणी त्याच्यावर पाणी येऊन जाते आपलं एकाशी. आणि हे आहे आपलं सोलार. हे आपलं सोलार आहे मित्रांनो. हा बघा हे पूर्ण सोलार असं लावलेलं आहे. असं हे आपला सोलारवर मोटर चालते मित्रांनो. आपल्याकडे लाईट तर नाही आहे, लाईटचं कनेक्शन नसल्यामुळं आपण सोलार मंजूर करून घेऊन सोलारवर मोटर चालू केली आता मस्तपैकी. आणि आता एक दांड राहिला आहे आपला, ते पण दांड ओढून घेऊ आणि ब्लॉग आपला बंद करू. तर सनसेटचं मित्रांनो वातावरण किती मस्त असतं रील वगैरे बनवायला. कमेंट करून सांगा कसं आहे वातावरण. काही नाही. आणि मी असं दांड वगैरे ओढतोय. हे आहे खोरं माझं हे. आणि राहिला पण तो एक एवढा दांड. हा एकले बाकीचे झालेत एकले. आता हे तेवढा एक दांड ओढणं झालं ना, झालं घरी जायचं, चहा वगैरे प्यायची, बस ब्लॉग एडिट मारायचा. तर थँक्यू मित्रांनो, धन्यवाद. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. थँक्यू.